लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कन्नड तालुक्यातील पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात तालुका पातळीवरील खो खो स्पर्धेत तालुक्यातील 85 संघांनी सहभाग घेतला। या स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजना जाधव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी पिशोरचे सरपंच सरला डहाके, संस्थेचे अध्यक्ष करा नवले, सचिव गोकुळ पाटील, माजी सरपंच PM डहाके, पिशोर पोलीस स्टेशनचे API शिवाजी नागवे, जिल्हा परिषद सदस्य सुदाम मोकासे, संस्थेचे कादर सेठ, काका आप्पा मोकासे, बाळासाहेब मोकासे, गोपी नवले, सुनील मोकासे, मुख्याध्यापक NR नवले, कन्नड तालुका क्रीडा संयोजक गोसावी, मार्गदर्शक प्रवीण शिंदे, अविनाश काळे, उपप्राचार्य नवले मॅडम, सर्व शिक्षक व प्राध्यापक, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। यावेळी आमदार संजना जाधव यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी मोबाईलवर खेळ खेळण्याऐवजी मैदानावर खेळावे, जेणेकरून आपल्या खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करता येईल व खेळातील कौशल्य विकसित करून त्याचा उपयोग करण्याचा सल्ला दिला। व व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे यांनी ज्याच्या जीवनात खेळ त्याच्या जीवनात बसेल मेळ असे सांगितले। या 2 दिवस पार पडलेल्या स्पर्धेत अंतिम सामने अतिशय अटीतटीचे झाले। विजेत्या संघांचे नेतृत्व महात्मा फुले विद्यालय यांनी मुली व मुले यांनीच प्रथम पारितोषिक पटकावले, तर न्यू हायस्कूल औराळा 14 वर्ष गटातील मुले व मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला। या सर्व संघांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली। या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन व नियोजन प्रशांत नवले, सोन कांबळे, सुनील कोल्हे, योगेश नवले, गंभीर मोकासे, प्रशांत कोतवाकर, भावसार सर, प्राध्यापक संजय गायकवाड, क्रीडा शिक्षक गवळी, गिरी तडवी व सहकारी शिक्षक प्राध्यापक यांनी केले। तर 2 दिवस सर्व बाहेरील व संघांसोबत आलेल्या शिक्षकांना व विद्यार्थी खेळाडूंना जेवणाची व्यवस्था देखील केली होती। या स्पर्धा अतिशय पारदर्शकपणे व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या। विजेत्या संघांना चषकाचे वितरण व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे, काका आप्पा मोकासे, सुनील नवले, गोपी नवले, प्रवीण शिंदे व गोस्वामी यांच्या हस्ते देण्यात आले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.